नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवरती। नीटचा निकाल लागून जवळपास 5 दिवस झालेले आहेत। या 5 दिवसांमध्ये काय काय झालं त्याची इन्फॉर्मेशन मी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्हिडिओमध्ये मात्र आपण थोडीशी सविस्तर माहिती घेणार आहोत। एनटीएनं कशा पद्धतीने स्कॅम केला, या वर्षीचा क्वालिफाईंग कट ऑफ काय आहे, तो क्वालिफाईंग कट ऑफ कशा पद्धतीने लागू होईल, नीटची री एक्झाम होईल का किंवा नीटचा परत निकाल लागू शकतो का आणखी दुसरं काय होऊ शकतं, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। एनटीएनं 1 नंबर घोटाळा केलेला आहे। ज्या पद्धतीने एखादी क्रिकेटची मॅच फिक्सिंग केली जाते त्याच पद्धतीनं एनटीएनं रिझल्ट असेल किंवा एक्झाम असेल या दोन्ही गोष्टी फिक्सिंग केलेल्या आहेत। पहिला जो स्कॅम करण्यात आला बिहारची राजधानी पटनामध्ये करण्यात आला। पटना पोलिसनं एक्झामच्या 1 दिवस अगोदर जवळपास 13 लोकांना अरेस्ट केलं होतं नीटचा पेपर लीक करण्याबाबत। त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं जे रिपोर्टिंग आहे ती एनटीएला करण्यात आली होती, पण एनटीएनं ती एक्सेप्ट केली नाही। त्यानंतर दुसरा जो स्कॅम करण्यात आला तो करण्यात आला हरियाणामध्ये एक्झामच्या दिवशी। ज्या दिवशी एक्झाम होती हरियाणामधलं जे एक सेंटर आहे त्या सेंटरवरती जवळपास 6 ते 7 विद्यार्थी असे होते की त्यांना फुल मार्क्स मिळालेले होते, म्हणजे 720 पैकी 720 मार्क। आणि त्या 6 ते 7 विद्यार्थ्यांचं एकच सेंटर होतं आणि त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव तिथं नव्हतं, फक्त त्यांचं फर्स्ट नेम जे आहे तिथंच फक्त त्याच्यामध्ये देण्यात आलं होतं। हा झाला दुसरा स्कॅम। त्यानंतर तिसरा जो स्कॅम करण्यात आला तो म्हणजे ग्रेस मार्क्सचा। ग्रेस मार्क सिस्टम नीटच्या एक्झाम मध्ये नसते। जर ऍड करायची होती तर सुरुवातीलाच इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये देणं एनटीएचं काम होतं। जरी इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये दिली नसेल तरी सुद्धा एक्झामचा रिझल्ट लावण्या अगोदर त्यांनी एक नोटीस जाहीर करायला पाहिजे होते की आम्ही अशा पद्धतीनं ग्रेस मार्क देऊन विद्यार्थ्यांना स्कोर देणार आहोत म्हणून। त्यानंतर चौथा जो स्कॅम करण्यात आला तो म्हणजे टाइम मॅनेजमेंटचा। एनटीएचं असं म्हणणं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर जो आहे तो उशिरा सुरू झाला किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना टाइम मिळाला नाही। तर असे किती विद्यार्थी होते, ही एक्झाम ऑल ओव्हर इंडियामध्ये होत असते, तर एनटीएनं याचा जो डेटा आहे तो रिलीज करायला पाहिजे होता की कोणत्या स्टेटमध्ये किती सेंटर होते आणि किती सेंटरवरती किती विद्यार्थ्यांना किती टाइम कमी मिळाला, त्याच्या बेसिसवरती त्यांनी किती ग्रेस मार्क दिले हे त्यांचं सुरुवातीला सांगणं किंवा रिझल्टच्या अगोदर सांगणं हे त्यांचं काम होतं। त्यानंतर 5वा जो स्कॅम करण्यात आला तो म्हणजे नीटचा रिझल्ट होता 14 जूनला, पण त्यांनी लावला 4 तारखेला। तर 4 तारखेला इलेक्शनचा सुद्धा रिझल्ट होता आणि त्याच्यामध्येच एनटीएनं सुद्धा त्यांचा रिझल्ट ऍड केला। तर हा जो सगळा स्कॅम करण्यात आलेला आहे याचा परिणाम सगळ्यालाच भोगावा लागणार आहे। ज्यांनी 720 पैकी 720 घेतले, ज्यांनी 650 घेतले किंवा ज्यांनी 500 घेतले। थोडक्यात सांगायचं म्हणजे या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो हायर साईडला गेलेला आहे। तर या वर्षीचा ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो आहे 164। तर ज्या विद्यार्थ्यांना 164 आहे ते विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस या 5 कोर्सला कशा ना कशा पद्धतीने ऍडमिशन घेऊ शकतात, किंवा जर तुम्हाला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। जर तुमचा ओपन कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचा स्कोर 164 किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असेल तरच। जर एखाद्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्कोर 164 पेक्षा 1 मार्काने जरी कमी असेल तरी त्या विद्यार्थ्याला कुठल्याच पद्धतीनं ऑल ओव्हर इंडियामध्ये ऍडमिशन घेता येत नाही। आणि जरी कुणी सांगितलं की आम्ही नॉट क्वालिफायचे विद्यार्थी घेत आहोत तरी सुद्धा तुम्ही त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन तुम्ही करू नका। त्यानंतर जेवढे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठी 129 म्हणजे 129 क्वालिफाईंग कट ऑफ आहे। आता सांगितल्याप्रमाणे तेवढा जर तुमचा स्कोर असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही राऊंड मधून असेल किंवा मॅनेजमेंट मधून असेल किंवा स्पॉट राऊंड म्हणजे कशा ना कशा पद्धतीने तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। तेवढा स्कोर किंवा त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा 1 मार्काने जरी कमी असेल तर तुम्ही कुठल्याच पद्धतीने ऍडमिशन घेऊ शकत नाही। अशा पद्धतीनं या वर्षीचा क्वालिफाईंग कट ऑफ आहे। हा कट ऑफ ऑल ओव्हर इंडियामध्ये लागू होत असतो। ज्याही विद्यार्थ्यांना ओपन स्टेटची काउन्सिलिंग करायची आहे तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी कोणतीही असू द्या तिथं क्वालिफाईंग कट ऑफ जो आहे तो ओपनचाच लागू होत असतो। म्हणजे सपोज एससी कॅटेगरीचा जर महाराष्ट्राचा विद्यार्थी असेल आणि त्याला जर कर्नाटकाची ओपन स्टेटची काउन्सिलिंग करायची असेल तर त्याचा जो स्कोर आहे तो 164 प्लस असला पाहिजे, तरच त्या विद्यार्थ्याला तिथे ऍडमिशन घेता येते किंवा काउन्सिलिंग करता येत असते। जेवढे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्या त्या स्टेटमध्ये, सपोज मी महाराष्ट्राचा आहे तर मला महाराष्ट्रामध्ये माझी जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचंच बेनिफिट मिळत असतं। दुसरा ऑप्शन कॅटेगरीचं बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला
ऑल इंडिया लेवलची जी काउन्सिलिंग असते त्या काउन्सिलिंग मध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केला तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचे बेनिफिट मिळत असतं. आता सांगितल्याप्रमाणे एससी कॅटेगरीचा विद्यार्थी जर कर्नाटकाची ओपन स्टेटची काउन्सिलिंग करत असेल तर त्याला ओपनचाच क्वालिफाईंग कट ऑफ लागत असतो. पण दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे एमसीसी काउन्सिलिंग फॉर एमबीबीएस बीडीएस. सपोज एखाद्या विद्यार्थ्याला बीडीएस ला ऍडमिशन घ्यायचं असेल, त्याची एससी कॅटेगरी जर असेल तर एससी कॅटेगरीचा जो क्वालिफाईंग कट ऑफ आहे तो त्याला लागू होतो एमसीसी काउन्सिलिंग मधून. त्यानंतर बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस आणि बीएसएमएस या कोर्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर AACCC या काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्याला अप्लाय करावं लागत असतं. सपोज त्या विद्यार्थ्यानं जर कर्नाटकामध्ये अप्लाय केलं तर त्याची जी कॅटेगरी असेल ओबीसी, एससी, एसटी त्याला तोच क्वालिफाईंग क्रायटेरिया किंवा तोच क्वालिफाईंग कट ऑफ तिथं लागू होत असतो. अशा पद्धतीनं हा क्वालिफाईंग कट ऑफ आहे आणि तो या पद्धतीनं लागू होत असतो. राहिला प्रश्न नीटचा री एक्झाम व्हायचा किंवा परत निकाल लागायचा, त्याच्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस वेट करावं लागेल. सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका सुरू आहे. बरेच विद्यार्थी, बरेच पालकांनी एनटीवर केस दाखल केलेले आहेत. त्याचं एक एक्झाम्पल म्हणून मी व्हॉट्सअप ग्रुपला ते शेअर केलेलं होतं. 2 ते 3 दिवसामध्ये फायनल आपल्याला समजेल की नीटचा रिझल्ट परत लागेल किंवा नीटची एक्झाम परत होईल का. नीटची एक्झाम परत घेणं हे काय पॉसिबल नाही. नीटची एक्झाम परत घेण्यासाठी जवळपास 250 करोडपेक्षा जास्त खर्च येत असतो. सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागत असतो तरच आपल्याला नीटची री एक्झाम घेता येते. पण आणखी त्यांनी सांगितलेलं आहे की 3 ते 4 दिवस वेट करण्यासाठी की एक्झाम परत घ्यायची का नीटचा रिझल्ट परत लागायचा ते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आणि टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे, ते तुम्ही जॉईन करून घ्या, म्हणजे असेच जे काय अपडेट असेल ते तुम्हाला मिळत राहील. आणखी जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.